आयुष कोमकर हत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या तपासामधून अतिशय महत्त्वाची एक घडामोड समोर आलेली आहे। तपासातली एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी आयुषला गोळ्या झाडल्या होत्या तो यश पाटील आणि अमन पठाण या दोघांनी सुद्धा गोळ्या झाडण्याच्या आधी फायरिंगचा सराव केलेला होता, प्रॅक्टिस केलेली होती आणि ही प्रॅक्टिस नेमकी त्यांनी कुठे केली ते लोकेशन आता खरं तर समोर आलेलं आहे। आता मी ज्या परिसरामध्ये उभी आहे तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर हा नानापेठेचा संपूर्ण भाग आहे आणि नानापेठेचा नागझरी नाला हा आहे। खरं तर नागझरी नाला पुण्यामध्ये खूप मोठा आहे, बऱ्याच परिसरामध्ये हा नाला विस्तारलेला आहे। मात्र या परिसरातून जो हा नाला जातोय आणि या नाल्याच्या समोर नाल्याच्या वर बांधलेले जे काही एक दोन पूल आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। आता समोर जर पाहिलं तर हा सुद्धा एक पूल आहे, त्याचबरोबर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आणखी एक छोटासा पूल आहे। याच पुलांच्या वर उभा राहून या दोघांनी सुद्धा म्हणजे यश पाटील आणि अमन पठाण या दोघांनी फायरिंगचा सराव केल्याची धक्कादायक माहिती आता पोलीस तपासांमधून समोर आलेली पाहायला मिळते। ही खरं तर या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। ज्यावेळी या प्रकरणामधले सगळे आरोपी अटकेत असताना पोलिसांकडून वारंवार या गोष्टीचा तपास केला जात होता, वारंवार आरोपींकडून ही माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला जात होता की त्यांनी ही सगळी फायरिंग करण्याच्या आधी, कारण आपण जर पाहिलं तर आयुषला जवळपास 11 ते 12 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या आणि या गोळ्या इतक्या कमी वेळामध्ये झाडल्या गेल्या म्हणजे अगदी 4.5-5 मिनिटाच्या कालावधीमध्ये इतक्या सगळ्या गोळ्या झाडल्या गेल्या। विशेष म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण एखादी पिस्तल असते या पिस्तलमधून गोळ्या झाडतो, आक्रमक पद्धतीने गोळ्या झाडल्या जातात तेव्हा अनेकदा हे पिस्टल लॉक होण्याची शक्यता असते। मात्र तशा पद्धतीने पिस्टल लॉक झालं नाही किंवा पिस्टलनी गोळ्या कशा झाडायच्या, नेम कसा लावायचा, किती अंतरावरून या सगळ्या गोळ्या घातल्या की मग माणसाला गोळी लागते, अशा पद्धतीचं सगळंच माहिती करून घेण्यासाठी आधी सराव होणं गरजेचं असतं। जे पोलिसांना माहिती होतं की या सगळ्या आरोपींनी कुठे ना कुठे याचा सराव केलेला असणार, त्याच सरावाचं लोकेशन आता स्वतः या प्रकरणामधला मुख्य आरोपी असलेल्या यश पाटीलने पोलीस तपासातून सांगितल्याचं समोर आलेलं आहे। यश पाटीलच्या म्हणण्यानुसार नानापेठेतल्या याच नागझरी नाल्याच्या पुलावर उभा राहून 29 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजे 29 ऑगस्टला आयुषची हत्या झाली होती, 5 सप्टेंबरला म्हणजे तिथून अगदी 7 दिवस आधी वगैरे आपण म्हणू शकतो की याच परिसरामध्ये त्यांनी रात्री 11:30च्या सुमारास फायरिंगचा सराव केलेला होता। तुम्ही आता हे लोकेशन जर पाहिलं तर लोकेशन इतकं वर्दळीचं ठिकाण आहे की या ठिकाणी फायरिंगची प्रॅक्टिस त्यांनी केलं हे मुळात तसं पटणं फार अवघड आहे। मात्र जर ही प्रॅक्टिस खरंच या परिसरामध्ये झाली तर सगळ्यात महत्त्वाचे खूप प्रश्न यामध्ये उपस्थित होतात, ती म्हणजे या परिसरामध्ये जर फायरिंगची प्रॅक्टिस केलेली असेल तर मुळात रात्री 11:30च्या सुमारास या परिसरामध्ये प्रचंड वर्दळ असते। मग या सगळ्या वर्दळीमध्ये अशा पद्धतीची प्रॅक्टिस कशी काय केली, नक्की कुठल्या लोकेशनला केली, त्याचबरोबर फायरिंगची प्रॅक्टिस जर त्यांनी या परिसरामध्ये केली आहे तर मग गोळ्या झाडल्याचा आवाज कसा आला नाही, मग कदाचित या रिव्हॉल्वरला त्यांनी पिस्टलला सायलेन्सर लावलेलं होतं का, हा सुद्धा प्रश्न यामध्ये उपस्थित होतोय। त्याचबरोबर फायरिंगची प्रॅक्टिस केली तर मग यांनी नेमकी किती गोळ्या झाडलेल्या होत्या या सगळ्याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। तुम्ही आत्ताही पाहिलं तर समोर एक पांढऱ्या रंगाची इमारत दिसतेय, खूप लोक या परिसरात राहतात, आजूबाजूला इतकी घरं आहेत, समोर रस्ता जो आहे या रस्त्यावरून इतक्या गाड्या चाललेल्या आहेत की या ठिकाणी अशा पद्धतीची फायरिंगची प्रॅक्टिस करणं हे खरं तर खूप रिस्की काम आहे। आणि मुळात ज्या वेळेमध्ये हे सगळं झालं, ही एखादी गोळी जर समोर कुणाला लागली असती, किती गोळ्या झाडल्यात हे माहीत नाहीये, मात्र जर यातली एखादी गोळी समोरच्या कुणाला लागली असती तर ते केवढ्यात पडलं असतं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। खरं तर हा जो नाला आत्ता आपल्याला पाहायला मिळतो हा नाला पुढे खूप मोठा आहे आणि पुढे सुद्धा याच्यावरती एक पूल आहे। मग कदाचित तिकडे कुठे जाऊन यांनी आतमध्ये प्रॅक्टिस केली का किंवा मग याच परिसरामध्ये कुठे प्रॅक्टिस केली का, हा सगळा तपास आता पोलिसांना करायचा आहे। आत्ता जे हे लोकेशन पाहायला मिळतंय, आता हे दिसायला जरी इतकं घाण दिसत असलं की सगळी घाण बाजूला साचलेली आणि अगदी अशुद्ध पाणी या नाल्याचं दिसून येत आहे, मात्र याच परिसरामध्ये अगदी काल परवापर्यंत मासळी बाजार भरायचा आणि खूप मोठा बाजार भरायचा। हा सगळा बाजार जो आहे तो अनेकांना वाटायचं की हाच मुख्य बाजार आहे, मात्र मुख्य बाजार हा पलीकडच्या बाजूला आहे आणि हा सगळा इथे जो बाजार भरायचा हा सगळा अनधिकृत मासळी बाजार होता। या बाजारवाल्यांकडून इथे स्टॉल लावण्याचे आंदेकर कंपनीकडून लाखो रुपये उकळले जायचे। गेल्या 10 वर्षात त्यांनी जवळपास 20 कोटींची खंडणी केवळ या मासळी बाजारामधून उकळलेली होती आणि त्याच
अनुषंगाने या सगळ्यांवरती जवळपास 12-13 जणांवर आता फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झाला या सगळ्याच्याच अनुषंगाने। त्यामुळे मुळातच हे जे आत्ता लोकेशन दिसतं हे आत्ता जरी इतकं घाण वाटत असलं तरी सुद्धा हे अगदी स्वच्छ करून या ठिकाणी मासळी बाजार भरायचा। आणि जे काही यश पाटीलने सांगितलंय त्यानुसार नाना पेठेत ज्या ठिकाणी नागझरी नाला आहे, जिथे पूल आहे, ज्या परिसरामध्ये मासळी बाजार भरायचा त्या परिसरामध्ये या दोघांनी सुद्धा ही सगळी फायरिंगची प्रॅक्टिस केली होती। म्हणजे हे सगळे लोकेशन्स आहे ते याच परिसरामध्ये अगदी जवळपासचं लोकेशन आहे। आता पोलिसांना या सगळ्यामधून तपास असा करायचा आहे की मुळातच जर इथे फायरिंगची प्रॅक्टिस झाली तर किती गोळ्या फायर केल्या गेल्या, त्याचबरोबर ज्यावेळी प्रॅक्टिस केली त्यावेळी यांच्याकडे किती पिस्टल होत्या, या पिस्टलमधून किती गोळ्या झाडल्या गेल्या आणि मग जेवढ्या गोळ्या झाडल्या गेल्या असतील त्याच्या ज्या बुलेट्स निघल्याच्या नंतर ज्या काही शेल असतात ज्याला आपण पुंगळ्या म्हणतो, या पुंगळ्या आता पोलिसांना शोधायच्यात। खरं तर काल सुनावणीमध्ये 2 आरोपींना हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जी काही सुनावणी पार पडली या सुनावणीतून समोर आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या काही पुंगळ्या आहेत या पुंगळ्या शोधायच्या आहेत। त्यामुळे पोलिसांना तपासासाठी आणखीन पोलीस कोठडीची मागणी वगैरे करण्यात आली होती। मात्र तरी सुद्धा या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी जी आहे ती मिळालेली आहे। म्हणजे अमित पाटोळे आहे आणि यश पाटील आहे, या दोघांना सुद्धा। यातला यश पाटील हा आहे ज्याने थेटपणे गोळ्या झाडलेल्या आहेत। त्याचबरोबर या सगळ्या तपासामधून आणखी एक महत्त्वाची माहिती अशी समोर आली की ज्यावेळी आयुष कोमकरवरती गोळ्या झाडल्या गेल्या, अमन पठाण आणि यश पाटील या दोघांनी 2 पिस्टल आणलेले होते। 2 पिस्टलमधून त्याच्यावरती 10-12 गोळ्या झाडल्या आणि गोळ्या झाडल्याच्या नंतर पुन्हा हे दोन्ही पिस्टल घेऊन हे दोघेही जण परत कृष्णा आंदेकरकडे गेलेले होते। कृष्णराज आंदेकर जो या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार म्हणला जातोय त्याच कृष्णराजकडे अमन पठाण याने जाऊन स्वतः दोन्ही पिस्टल त्याला परत केलेल्या होत्या। या पिस्टल पुरवलेल्या होत्या कृष्णराजने। मग कृष्णराजपर्यंत या पिस्टल कोण देत होतं तर मुनाफ पठाण नावाचा एक आरोपी यामध्ये काही दिवसांपूर्वी अटक केला, ज्याने पिस्टल पुरवल्याचा आरोप त्याच्यावरती केला गेला। म्हणजे या ज्या पिस्टल आहेत ते मुनाफने पुरवल्या कृष्णराजपर्यंत, कृष्णराजने मग या पुढे अमन पठाण आणि यश पाटीलला दिल्या। या दोघांनी सुद्धा फायरिंग केलं आणि फायरिंग केल्याच्या नंतर पुन्हा या पिस्टल घेऊन अमन पठाण कृष्णाकडे गेला होता। कृष्णाला त्याने या पिस्टल परत दिल्या आणि त्या 2 वापरलेल्या गुन्ह्यात वापरलेल्या पिस्टलच्या बदल्यात कृष्णा आंदेकर याने या अमन पठाणला 2 इतर वेगळ्याच बंदुका दिल्या, वेगळ्याच पिस्टल दिल्या। आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा अमन पठाण जो आहे, यश पाटील तर अगदी दुसऱ्याच दिवशी पोलिसांना शरण गेलेला होता, अमन पठाण सुद्धा तिसऱ्या दिवशी वगैरे 3ऱ्या-4थ्या दिवशी अमन पठाण सुद्धा पोलिसात हजर झाला आणि त्याच्याकडूनच या सगळ्या रिव्हॉल्वर सुद्धा जप्त करण्यात आल्या। 2 पिस्टल जे आहेत ते जप्त करण्यात आल्या। त्यामुळे मुळातच आता या सगळ्या तपासातून समोर आलेली एक माहिती अशी की या प्रकरणामध्ये ज्या 2 पिस्टल पोलिसांनी रिकव्हर केल्या आणि याच पिस्टलमधून गोळीबार केल्याचं, फायरिंग केल्याचं म्हटलं गेलं, मुळात त्या पिस्टल गोळीबारात गुन्ह्यामध्ये वापरलेल्या पिस्टलच नाहीयेत असं स्वतः यश पाटील जो या प्रकरणातला आरोपी आहे त्याचं म्हणणं आहे। त्याच्या म्हणण्यानुसार या सगळ्या प्रकरणातल्या पिस्टल ज्या आहेत त्या एक्सचेंज केल्या गेलेल्या आहेत। कृष्णा आंदेकरकडे या सगळ्या 2 पिस्तूल होत्या ज्या गुन्ह्यामध्ये वापरल्या गेल्या। आता या पिस्टल कृष्णा आंदेकरनी नेमक्या कुठे गायब केल्या, कुठे ठेवल्यात, कुणाला दिल्यात, त्याचं काही विल्हेवाट लावली आहे का, हा सगळा तपासाचा भाग आहे। या सगळ्यावरती पोलिसांना तपास करावा लागणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची अपडेट तर या प्रकरणामधली हीच होती की या परिसरामध्ये आता ज्या ठिकाणी फायरिंगचा सराव केल्याचं बोललं गेलं या आरोपींकडून त्याच परिसरामध्ये आता पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे, तपास करावा लागणार आहे। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं या प्रकरणातलं असं की जो काही पोलिसांनी तपास केला या तपासामध्ये असं समजलं की 28 तारखेला हे सगळे आरोपी वादवडीतल्या एका मोबाईल टॉवरच्या लोकेशन खाली बरेचसे आरोपी यातले एकत्र आल्याचं किंवा जवळजवळ फार असल्याचं समजलं होतं। म्हणजे त्या ठिकाणी वानवडीमध्ये कदाचित यांची एक भेट झालेली होती। या भेटीत कदाचित हा कट रचला गेल्याची शक्यता आहे। 28 तारखेला हे सगळे आरोपी भेटले, त्याच्यानंतर लगेचच 29 तारखेला या ठिकाणी फायरिंगची प्रॅक्टिस करण्यात आली। मग कदाचित असं असू शकतं की फायरिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी ज्या पिस्टल दिल्या गेल्या होत्या त्याच भेटीमध्ये या पिस्टल दिल्या गेल्या का वगैरे हा सगळा सुद्धा आता तपासाचा भाग असणार आहे। ज्यावेळी फायरिंगची प्रॅक्टिस झाली 29 तारखेला त्याच्यानंतर जवळपास 6-7-8 दिवसांच्या गॅप नंतर आयुष कोमकरवरती गोळीबार करण्यात आला। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर हे जे लोकेशन आहे तिथून आयुष कोमकरचं घर जर पाहायला गेलं फार तर 1 किलोमीटरचं अंतर आहे। म्हणजे आयुषच्या घरापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती या आरोपींनी चक्क फायरिंगची प्रॅक्टिस सुद्धा केलेली होती। आणि जसं या प्रकरणात सुरुवातीपासून म्हटलं गेलं की मुळातच आंदेकर कंपनीने, आंदेकर गँगने या सगळ्यामध्ये सोमनाथ गायकवाड जो वनराज आंदेकर हत्या प्रकरणामधला एक मुख्य आरोपी आहे त्याच्या कुटुंबाला, त्याच्या मुलाला, त्याच्या पत्नीला आणि त्याचे इतर जे काही साथीदार राईट हँड वगैरे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्यावरती ट्रॅप लावलेला होता आणि हा ट्रॅप जो लावला होता तो आंबेगाव परिसर जो आहे, आंबेगाव पठारचा जो परिसर आहे
त्या परिसरामध्ये ट्रॅप लावला होता। मग तो कट जो आहे तो पुणे पोलिसांना त्याची टीप मिळाली आणि मग भारतीय विद्यापीठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आणि तो कट उधळला गेला। हे सगळंच आपल्याला माहिती आहे। त्यामध्ये दत्ता काळे नावाचा एक आरोपी अटक सुद्धा करण्यात आला। मग मुळात पहिला कट उधळल्याच्या नंतर या आंदेकर टोळीने पहिला कट उधळला गेल्याच्या रागात अचानकपणे हा दुसरा कट रचला आणि मग आयुषची हत्या झाली किंवा तिथला एक प्लॅन फसला म्हणून हा दुसरा प्लॅन केला, अशा पद्धतीचं बोललं जात होतं। मात्र आता जर आपण ही सगळी क्रोनॉलॉजी जर आपण पाहिली किंवा घटनाक्रम जर सगळा बघत गेलो तर कुठेतरी असं वाटतंय की आयुषची हत्या जी आहे ती अचानक दुसरा प्लॅन केल्यामुळे झालेली नसावी, मात्र ही सगळी हत्या कदाचित आधीपासून प्री प्लॅन हे सगळं केलेलं होतं। त्यानुसारच या सगळ्या बैठका घडवल्या गेल्या, त्यानुसारच या ठिकाणी सराव केला गेला आणि मग इथूनच अगदी जवळ राहिला असलेल्या आयुषवरती गोळीबार सुद्धा करण्यात आला। त्यामुळे मग या सगळ्या प्रकरणामध्ये गोळीबार करण्याच्या नंतर विशेष म्हणजे एक्सचेंज करण्यात आलेल्या आहेत पिस्टल, ज्या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या आहेत त्या पिस्टल सुद्धा एक्सचेंज करण्यात आल्या। त्यामुळे मग या सगळ्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत ह्या आरोपी मुळातच पोलिसांची तपासामध्ये दिशाभूल करतात, त्यामुळे पोलिसांचा तपास आणखी जास्त भरकटताना दिसतोय अशी कुठेतरी शक्यता या सगळ्यामध्ये व्यक्त केली जाते। कारण मुळातच जे काही आरोपी सांगतात यातलं बरंचसं खोटं सांगतात। तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा हे आरोपी फारसं काही सहकार्य करत नाहीयेत या सगळ्या तपासामध्ये, असं त्यांचंही म्हणणं आहे। मात्र आता पुणे पोलिसांसमोर आणखी खूप महत्त्वाची आव्हानं जी आहेत, मोठी आव्हानं जी आहेत ती उभी राहिलेली आहेत। सगळ्यात पहिलं आव्हान आहे ते म्हणजे पुणे पोलिसांना या परिसरामधून ज्या ठिकाणी फायरिंग झालं, फायरिंगचा सराव झाला त्या परिसरामधून पुंगळ्या शोधायच्यात, बुलेटच्या शेल शोधायच्या आहेत आणि मुळात या ज्या शेल आहेत त्या जर याच परिसरामध्ये कुठे असतील तर विशेष म्हणजे हा परिसर जेव्हा अतिक्रमण विभागाची कारवाई झाली तेव्हा संपूर्ण परिसर हा इथून सगळं हलवण्यात आलंय। त्यामुळे मग आता जे काही तिथे पुरावे सापडले असते फायरिंगचे ते पुरावे आता सापडणार का हा एक मोठा प्रश्न आहे। सापडत असतील तर अर्थात ते पुणे पोलिसांना शोधावेच लागणार आहेत। मात्र त्या सगळ्याच्या नंतर आणखी यामध्ये जे काही 2 पिस्टल एक्सचेंज करण्यात आल्यात, कृष्णा आंदेकरनी हे सगळं एक्सचेंज केलंय, मग ह्या 2 पिस्टल त्याने पुढे कुणाला दिल्यात कारण ते अजून रिकवर झालेले नाहीयेत, मग त्यांनी ते कुठे गायब केले या सगळ्याचा तपास करावा लागणार आहे। त्याचबरोबर या सगळ्या तपासाच्या नंतर हा कट नेमका कुठे रचला गेला, पहिल्यापासून आयुष या सगळ्यांच्या लक्षावरती होता, टार्गेटवरती खरंच होता का, हे सगळं सुद्धा शोधावं लागणार आहे। अर्थात या सगळ्यावरती तपास पुणे पोलिसांचा चालू आहे। त्याचबरोबर पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका संयुक्तरित्या आंदेकर टोळीला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्या अनुषंगाने नाना पेठेतलं मोठं अतिक्रमण हटवण्यात आलंय। जे काही आंदेकर गँगच्या आशीर्वादाने या ठिकाणी अवैध प्रकार सगळे चालू असायचे ते सगळे प्रकार सुद्धा आता बंद करण्यात आलेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता कारवाई होताना मोठी दिसतीये। मात्र या सगळ्यात आयुष कोमकरची हत्या ज्या कारणाने झाली किंवा त्याच्या हत्येच्या मागे जो काही षडयंत्र रचलं गेलं, कट रचला गेला, त्यामधून जे काही आणखी इनपुट्स पुणे पोलिसांना मिळणं अपेक्षित आहे त्यावरती आता पुणे पोलीस काम करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन महत्त्वाच्या काय काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आदि शक्ति तू जयोस्तुते, आदि शक्ति तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ति तू जयोस्तुते।